हे जर का पुढचे 21 दिवस तुम्ही रुटीन ठेवलं तर तुम्हाला इतका फरक जाणवायला लागेल आणि तुम्ही मला नक्की त्यावेळेला कमेंटमध्ये सांगा की ही 10 मिनिटं तुमच्यासाठी किती उपयोगी ठरतात. तुमची रात्रचर्या सुधारल्यामुळे तुमची दिनचर्या ही किती प्रोडक्टिव्ह झाली आहे हे सुद्धा तुम्हाला कळेल. या देवी सर्वभूतेषु निद्रा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. रात्री झोप पूर्ण न झाल्याचे दुष्परिणाम हे भयंकर आहेत आणि म्हणूनच पूर्ण आपली जी दिनचर्या आहे आपण त्याच्याकडे लक्ष देतो, पण रात्रचर्येकडे लक्ष देणं ही तितकंच गरजेचं आहे. आपली झोप पूर्ण होणं हे खूप गरजेचं आहे आणि ती झोप फक्त 8 तासाची झोप घेतली, 7 तासाची झोप घेतली असं नसून ती झोप ही कंप्लीट झोप असली पाहिजे. म्हणजे काय तर झोपल्यानंतरही आपण बऱ्याचदा असं असतो की आपलं सबकॉन्शियस हे जागं असतं, पण त्यावेळेला ना तो स्ट्रेस आपल्यामध्ये राहिला नाही पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की आपण झोप याच्यासाठी घेतो की आपल्याला विश्रांती मिळाल्यानंतर आपण पुढचं काम करण्यासाठी सक्रिय होतो, म्हणून आपल्याला हा आराम गरजेचा असतो. पण हा आराम खरोखर आपल्या शरीराला आपल्या मेंदूला मिळतोय का, यासाठी आपण काय करू शकतो हेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पूर्वीच्या काळी कसं होतं माहितीये का, रात्र झाल्यानंतर त्यांच्याकडे दुसरं कुठलंही काम नसायचं, कृत्रिम लाईट नव्हता, त्यामुळे ते बरोबर निसर्गाच्या लयींशी जोडलेले होते. आता मात्र तसं राहिलेलं नाहीये आणि त्यामुळे आपल्याला जाणीवपूर्वक आपल्या आयुर्वेदामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या करणं खूप गरजेचं आहे. ही रात्रचर्या कशी असली पाहिजे हेच आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. झोपण्याआधी फक्त 10 मिनिटं तुम्हाला हे सगळं करायचं आहे आणि हे केल्यानंतर त्याचे फायदे तुमच्या स्किनला, तुमच्या केसांना, तुमच्या आरोग्यासाठी हे असणार आहेत. ज्यांना कोणाला विकार असतील, आजार असतील त्यांच्यासाठी सुद्धा ही रात्रचर्या अतिशय उपयोगी ठरणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपली फॅमिली मस्तपैकी ग्रो होती आणि ग्लो होतीये. याचं कारण असं की सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवसांमध्ये खूप इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते, सोलो व्हिडिओज मधून सुद्धा, आणि आपल्याकडे काही एक्सपर्ट्स येतात त्यांच्याकडूनही मी बरीचशी माहिती घेत असते. आपल्या या फॅमिलीचा जर का अजून तुम्ही भाग नसाल, म्हणजे हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर मी म्हणेन चॅनल आपलंच आहे. चॅनल लवकर सबस्क्राईब करा आणि आपल्या या फॅमिलीचा भाग व्हा. आता मी जी तुम्हाला रात्रचर्या सांगणार आहे ती अतिशय आदर्श ठरते. म्हणजे मी सांगत नाही, ती आयुर्वेदाने सांगितलेली आहे. आपल्या दोषांची काळजी घेण्यासाठी हा जो आत्ताचा काळ आहे हा उत्तम काळ मानला जातो. आपल्या शरीरामध्ये असलेल्या दोषांसाठी आयुर्वेदात जे सांगून ठेवलेलं आहे ना, तो म्हणजे अगदी रामबाण उपाय ठरू शकतो. म्हणून आजपासून न चुकता 2 गोष्टी आपण करायच्या आहेत. अतिशय सोप्या आहेत, तुम्हाला अगदी सहजपणे ते जमणार आहे. ते म्हणजे काय तर आपल्या जीवनशैलीमध्ये बऱ्याचदा आपल्याला आता आजकाल असं होतं की खूपदा उभं राहावं लागतं किंवा मग सतत बसून असलेला जॉब असतो, सतत समोर लॅपटॉप असतो. त्यावेळेला ना पादाभ्यंग हे पूर्वीपेक्षाही आता जास्त समर्पक ठरतं. म्हणजे आपल्याला पादाभ्यंग करायचा आहे. आता डिजिटल युगातला जो थकवा आहे तो दूर करण्यासाठी, पायाचं दुखणं, गुडघ्याचं दुखणं दूर करण्यासाठी किंवा भावनिक आरोग्याची छानशी काळजी घेण्यासाठी पादाभ्यंग हे अतिशय गरजेचं आहे आणि हे खूप उत्तम आहे. म्हणजे बाकी कुठल्याही गोष्टी करण्यापेक्षा पादाभ्यंग करायला हवं. ही ना एक प्रकारची न्यूरोलॉजिकल रिलॅक्सेशन थेरपी आहे असं आपण म्हणू शकतो, जी पॅरासिम्पॅथेटिकला प्रतिसाद करण्यासाठी सक्रिय करते. त्यानंतर झोपेची जी गुणवत्ता आहे ती सुधारते. हा अतिशय साधा आणि गहन असा प्राचीन विधी आहे जो आत्ताच्या आधुनिक काळासाठी स्वकाळजी घेण्यासाठी जोडला जातो. उत्तम आहे हा. स्थिरता म्हणा, शांतता किंवा सर्वांगीण आपण पुनरुज्जीवन जे म्हणतो ना, याला चालना मिळण्यासाठी पादाभ्यंग उत्तम आहे. आता आयुर्वेदामध्ये शरीराला प्राण आणि रस म्हणजे पोषण तत्व वाहणाऱ्या नाड्यांचं म्हणजे स्त्रोतांचं एक एकात्मिक जाळं असं मानलं जातं. यापैकी अनेक नाड्यांचे जे अंतिम बिंदू असतात ना, ते पायाशी जोडलेले असतात. शरीरातला सुसंवाद पुनर्प्रस्थापित करण्यासाठी महत्वपूर्ण असं ते प्रवेशद्वार असतं. म्हणून आपण या प्रवेशद्वारावर काम करणं गरजेचं असतं. म्हणजेच काय की तळपायावर असलेले जे मर्मबिंदू आहेत किंवा
तळ हृदय मर्म आहेत, ह्याचं ना आपल्या हृदयाशी, आपल्या यकृताशी आणि मेंदूशी असं त्याचं कनेक्शन असतं. ते जोडले गेलेले अवयव आहेत. त्यामुळे आपण जर का मालिश केली तर या बिंदूंना छानपैकी उत्तेजना मिळते आणि त्यामुळे ऊर्जेचा प्रवाह जो आहे तो नियंत्रित राहतो किंवा मग जीवनशक्ती आहे ना ती जागृत करण्यासाठी हा पादाभ्यंग अतिशय उपयोगी आहे. म्हणून मुळापासून जर उपचार करायचा असेल तर आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की पादाभ्यंग रोज करायलाच हवा. आता अगदी त्याचे वरवर मी सांगते असे 14 फायदे आहेत, यापेक्षाही अधिक फायदे आहेत, पण वरवरचे फायदे सांगते की हे का आपण केलं पाहिजे. नंबर 1 ते म्हणजे शरीरातली अतिरिक्त उष्णता जी आहे ती कमी होते. नंबर 2, शरीरामध्ये जर का वात असेल तर तो वात संतुलित करण्यासाठी पादाभ्यंग उत्तम आहे. 3 नंबर, शरीरातील थकवा दूर होतो. 4 नंबर म्हणजे डोळ्यांची कार्यक्षमता जी आहे ती वाढते. बऱ्याच जणांना डोळ्यात जळजळ होते किंवा डोळे लाल होतात, त्यांनी तर पादाभ्यंग करायलाच हवं. 5 नंबर ते म्हणजे झोप खूप शांत लागते. त्यानंतर तळपायांना भेगा असतात किंवा मग तिथे खूप दुखत असतं, खूप जास्त प्रमाणात असतात, त्यासाठी सुद्धा पादाभ्यंग उत्तम आहे. पित्ताचा त्रास ज्यांना कोणाला होतो त्यांनी सुद्धा पादाभ्यंग करायला हवं. टाचदुखीसाठी उत्तम आहे. नंतर पायाची सूज कमी करण्यासाठी उत्तम आहे. चेहऱ्यावरचे डाग यामुळे कमी होतात आणि पायाच्या तळव्याची जळजळ कमी होते, म्हणजे डोळ्याची जळजळ सुद्धा कमी होते आणि पायांची सुद्धा जी आपल्याला लाही होत असते, जळजळ होत असते उष्णतेमुळे, ती कमी होते. चेहऱ्यावरचे डाग जे असतात ना ते सुद्धा यामुळे कमी होतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कितीतरी जणी मला विचारतात की डोळ्याखालची जी वर्तुळ आहे ती कमी करण्यासाठी काय करायचं. त्यासाठी पादाभ्यंग हे अतिशय उपयोगी ठरू शकतं. आणि सगळ्यात शेवटचं 14 नंबर ते म्हणजे ब्लड सर्क्युलेशन उत्तम झाल्यामुळे काय होतं की तुमचा मेंदू हा शांत व्हायला मदत होते आणि झोप जी आहे ती शांतपणे लागते. आजकाल झोप शांत लागणं, ती क्वालिटी झोप असणं हे खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी पादाभ्यंग हा एकमेव उत्तम पर्याय आहे असं मला वाटतं. खूप जण झोपेची गोळी घेतात, खूप जण नवनवीन म्युझिक्स जे असतात ते लावून झोपायचा प्रयत्न करतात किंवा मग आणखीन वाचन करत झोपतात, पण काहीही केल्या जर का तुम्हाला झोप येत नसेल तर पादाभ्यंग नक्की करून बघा, तुम्हाला नक्की झोप येणार. आता पायाच्या किंवा तळव्याच्या मालिशसाठी आपण सामान्यतः कुठली तेलं वापरली पाहिजेत बाबा, तर पायाची ताकद, लवचिकता किंवा चैतन्य जर का आपल्याला टिकून ठेवायचं असेल तर आयुर्वेदामध्ये दररोजच्या पादाभ्यंगासाठी पोषण देणाऱ्या आणि स्थिरता देणाऱ्या तेलांची यादी जी आहे ती मी आता तुम्हाला सांगणार आहे आणि ही वापरून बघा. कुठल्या कारणासाठी कुठलं तेल वापरायचं हे मी सांगणार आहे. आता यामध्ये नंबर 1 ते म्हणजे तिळाचं तेल, हे सगळ्यांनाच माहिती असेल. आयुर्वेदामध्ये सर्वाधिक वापरलं जाणारं हे तिळाचं तेल आहे, जे उष्णता देणारं आहे, स्थिरता आणणारं आहे आणि त्वचेत खोलवर शिरणारं आहे. ते वातदोष संतुलित करतं आणि रक्ताभिसरण जे आहे ते उत्तम करायला मदत करतं. त्यामुळे तिळाचं तेल आपण शक्यतो वापरावं, पण ते हिवाळ्यामध्ये वापरावं. याचं कारण असं की बऱ्याचदा तुमच्या तळव्यातली जी उष्णता आहे ती निघून जाते, पण ते तेल जे आहे त्यामुळे तुमची स्किन काळी पडण्याची शक्यता असते आणि म्हणून तिळाचं तेल हे आपण कायम हिवाळ्यात वापरावं, उन्हाळ्यामध्ये वापरू नये, ते त्या मनाने उष्ण असतं. आता नंबर 2 ते म्हणजे सगळ्यांना माहितीच असेल किंवा सगळ्या जणांनी करावं असं मला वाटतं, ते म्हणजे गाईचं तूप. थंडावा देणारं असतं हे, पुनरुज्जीवन करणारं असतं. वात पित्त वाढलं जर असेल किंवा जळजळ होत असेल, तुम्हाला मधुमेहामुळे म्हणजे डायबिटीसमुळे जर का काही विकार झाले असतील तर त्याच्यासाठी हे अत्यंत प्रभावी असं आहे. त्यामुळे गाईचं तूप असं चमचाभर घ्यायचं आणि ते मस्तपैकी पायाला छान मसाज करून आपण लावायचं आहे. आता बरेच जण म्हणतात की ते हाताने लावायचं का कसं लावायचं, तर ती काशाची जी वाटी असते त्यांनी आपण जर का चोळलं तर ते उत्तम असतं आणि अगदी काही नसेल तर त्यानंतर आपण हाताने सुद्धा चोळू शकतो. त्यानंतर आयुर्वेदामध्ये सांगितलेलं क्षीरबाला तैलम म्हणजे हे एक सौम्य आणि पौष्टिक असं औषधी तेल आहे, जे आपल्या नसांना शांत करतं. त्यानंतर स्नायूंची बळकटता वाढवण्यासाठी सुद्धा हे अतिशय उत्तम आहे. त्यामुळे हेही तुम्ही वापरू शकता, आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला मिळू शकतं. आता शेवटचं ते म्हणजे एरंडेल तेल. एरंडेल तेलाने सुद्धा तुम्ही पायांच्या तळव्यांचं छान मालिश करू शकता. त्याचे काय काय उपयोग आहेत
ते उष्णता आणि स्निग्धता प्रदान करतं. त्यानंतर सांध्यांमध्ये जर का ताठरपणा आला असेल, खूप असे दुखत असतील, सूज वाटत असेल, तर त्यासाठी सुद्धा हे अतिशय प्रभावी असं आहे. लवचिकपणा आणण्यासाठी खूप चांगलं आहे आणि सगळ्या दोषांसाठी हे अतिशय उत्तम असं एरंडेल तेल आहे. पण ही सगळी तेलं जी आहेत ही शक्यतो शुद्ध लाकडी घाण्यावरची असायला हवीत. लाकडी घाण्याचं तेल आहे, शुद्ध तेल आहे, हे कसं ओळखायचं यावर मी वेगळा व्हिडिओ बनवला होता. जर बघितला नसेल तर तो नक्की बघा. आता आपल्या प्रकृतीनुसार आपण तेल वापरायला हवं. ज्यावेळेला वात प्रबळ असतो त्यावेळेला तिळाचं तेल किंवा तूप आपण वापरू शकतो, जे तुमच्या शरीराला छान उष्णता देतं, पोषण देतं आणि स्थिरता आणतं. पण ज्यावेळेला पित्त प्रबळ असतं त्यावेळेला अतिरिक्त उष्णता कमी करणं गरजेचं असतं. त्यामुळे थंड आणि आरामदायी असलेलं तेल कुठलं तर खोबरेल तेल, सूर्यफुलाचं तेल किंवा तूप. गाईचं तूप जे आहे ते फारच उत्तम आहे, ते कोणीही वापरूच शकतं आणि वापरावं सुद्धा. त्यानंतर जेव्हा कफ प्रबळ असतो त्यावेळेला रक्ताभिसरणाला अडथळा येतो आणि म्हणूनच हलकं आणि सौम्य पण उत्तेजक असलेलं असं तूप किंवा जोजोबा ऑइल हे तुम्ही वापरू शकता. त्याचे प्रचंड फायदे आहेत. आता पादाभ्यंग रोज करायचं म्हणजे काय करायचं तर 5 मिनिटं छानपैकी ते तेल किंवा तूप लावल्यानंतर छान मसाज करायचा. जे आपले पॉइंट्स असतात त्या पॉइंट्सला थोडंसं दाबणं गरजेचं आहे. 5 मिनिटं आपण त्या गोष्टीसाठी वेळ द्यायचा आहे. आता आणखीन एक टिप मी तुम्हाला अशी देणार आहे की ते लावल्यानंतर मात्र तुम्ही पायामध्ये छान सॉक्स, मोजे हे घाला. कारण रात्री बऱ्याचदा आपण उठतो त्यावेळेला पाय तेलकट झालेले असतात, पाय सटकण्याची शक्यता असते. त्यामुळे ते तसं करू शकता किंवा मग तेल लावून झाल्यानंतर छान कोरड्या फडक्याने जर का तुम्ही पाय पुसले तरी सुद्धा चालू शकेल. पण 5 मिनिटं आपण पादाभ्यंग करायला द्यायचं आहे आणि उरलेली 5 मिनिटं जी आहेत त्यामध्ये आपण देवाची प्रार्थना करायची आहे. ज्या कुठल्या ऊर्जेवर, ज्या कुठल्या शक्तीवर तुमचा विश्वास असेल त्यासाठी प्रार्थना करणं, श्लोक म्हणणं किंवा मंत्र जाप करणं हे गरजेचं आहे. हे जर का पुढचे 21 दिवस तुम्ही रुटीन ठेवलं तर तुम्हाला इतका फरक जाणवायला लागेल आणि तुम्ही मला नक्की त्यावेळेला कमेंटमध्ये सांगा की ही 10 मिनिटं तुमच्यासाठी किती उपयोगी ठरतात. तुमची रात्रचर्या सुधारल्यामुळे तुमची दिनचर्या ही किती प्रोडक्टिव्ह झाली आहे हे सुद्धा तुम्हाला कळेल. आता जाता एक शेवटची टिप सांगते. ज्यांना कोणाला झोप येत नाही, इन्सोमेनिया आहे आणि बऱ्याचदा झोप येण्यासाठी त्रास होतो, त्यांच्यासाठी एक मी मंत्र सांगणार आहे. तो मंत्र त्या उरलेल्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला करायचा आहे आणि तो मंत्र म्हणून झाल्यानंतर छानपैकी झोपायचं आहे. आता हा मंत्र म्हणण्या आधीच्या काही गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. ते म्हणजे जेव्हा पादाभ्यंग करण्यासाठी आपण येतो त्यावेळेला मुळात आधी छानपैकी पाय स्वच्छ धुवून मग यायचं आहे. त्यानंतर श्वासावर आधी आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. पादाभ्यंग करायचं आहे. ते झाल्यानंतर आपण ते कोरड्या फडक्याने पुसल्यानंतर छानपैकी मांडी घालून बसायचं आहे. ओंकाराचा उच्चार करायचा आहे आणि मग त्यानंतर 11 वेळा ओंकार म्हणाला तरी चालेल, 21 वेळा म्हटलं तरी चालेल. त्यानंतर आपण हा मंत्र म्हणायचा आहे. या देवी सर्व भूतेषु निद्रा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. हा तो मंत्र आहे. हा जर का तुम्ही 5 मिनिटं सलग म्हटलात किंवा तुम्ही ऐकलात तरी सुद्धा चालेल. तो म्हणून झोपायचा आहे. मी तुम्हाला अगदी खात्रीपूर्वक सांगते, आपण ज्या वेळेला असं स्लो डाऊन होतो ना, म्हणजे आपण त्या शांततेकडे जेव्हा परत जायला लागतो त्यावेळेला दुसऱ्या दिवसाची सुरुवातही आपली तितकीच प्रभावी आणि तितकीच छान होते. या 2 गोष्टी तुमच्या नर्वस सिस्टीमला शांत करण्यासाठी अतिशय उपयोगी ठरतात. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी कोणी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल मी विनंती करीन चॅनल आपलंच आहे, सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.